आपण VPN आधीच इथे कनेक्ट केलेलं आहे, बघू शकता. हे ॲप जे काही आहे ते तुम्हाला प्ले स्टोरला इझिली अवेलेबल होऊन जाईल. तर आपण काय करूया, आपलं जे काही कॅपकट ॲप आहे ते इथे चालू करून घेऊया. कॅपकट ॲप इथे चालू केल्याच्या नंतर तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्ट्सवर जायचं आहे. वर तुम्हाला प्रोजेक्ट्स बघू शकता इथे दिसून येईल, त्याच्यावर क्लिक करून टाकायचं आहे. भाऊ याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आता इथे तुम्हाला काय करायला लागेल, तर आपण जे काही गणपती बाप्पाचे 50 फोटो इथे तुम्हाला दिलेले आहे त्याच्यावर एक सेपरेट ट्युटोरियल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर याच्यातले जे काही फोटो आहे ते सगळे फोटो तुम्हाला इथे ॲड करायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे काही फोटो असतील आपले, तर जेवढे जास्त फोटो होतील तेवढे तुमचा व्हिडिओ चांगला होईल. कारण आपल्याला याच्यामध्ये खूप स्पीडमध्ये ते फोटो चेंज व्हायचा इफेक्ट आहे. तुम्ही जसं डेमोला बघितला, जशी जशी म्युझिक चेंज होईल तसे तसे आपल्याला जे काही व्हिडिओ आहे तिथेच चेंज करायचे आहे, सॉरी आपले फोटो इथे चेंज करायचे आहे व्हिडिओमध्ये. तर आपले जे काही फोटो असतील ते आपण इथे असे सिलेक्ट करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण डायरेक्टली वरतून इथं सिलेक्ट करून टाकूया. जवळपास आपण 30 ते 40 इथं फोटो अशी इथं ॲड करून टाकूया. भावने हे सगळे फुल HD फोटो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील. ते व्हिडिओची लिंक आहे, ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे सगळे फोटो मी तिथं दिलेले आहे. तर बघू शकता आपण जवळपास आपले जेवढे काही फोटो आहे 50 फोटो आहे, तर ते 50ला 50 फोटो इथं असे ॲड करून टाकूया. बघू शकता 49 हे जे काही फोटो आहे हे अशी इथं ॲड करून खाली ॲड 51 असं इथं करून टाकायचं आहे. हे एवढं इथं केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं आपले जे काही व्हिडिओचा रेशो आहे ते इथं ठरवायचा आहे. तर खाली रेशो म्हणून आहे, बघू शकता ॲक्सेप्ट रेशो. त्याची साईज इथे तुम्हाला करायची आहे, सॉरी इथून तुम्हाला खालून साईज इथे सिलेक्ट करायची आहे. वरून तुम्ही इथं क्वालिटी सपोर्ट जे काही तुमच्या फोनला करते ते इथं करू शकता. तर हे एवढी इथं करून घ्यायचं आहे. हे एवढी इथे केल्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, आधी शेवटीला जा आणि एक वॉटरमार्क असेल ती इथे रिमूव्ह करा. बघू शकता एकदम शेवटी जाऊन हे इथं जे एंडिंग आहे याला सिलेक्ट करून याला डिलीट करा. याला डिलीट केल्यानंतर आता काय करा, आपण फोटोची जे काही साईज आहे आपल्याला बरोबर फ्रेममध्ये बसायसारखी इथं करायची आहे. तर ते तुम्ही खालच्या टाईमलाईनला फोटोला सिलेक्ट करून असं इथं झूम इथं करून घ्यायचं आहे. हे तुम्हाला प्रत्येक फोटोसोबत इथं करायला लागेल सेपरेटली. तर अशा प्रकारे आपण जेवढे काही फोटो आहे ते सगळ्यांचे इथं साईज इथं तुम्हाला इथं सिलेक्ट करून दाखवूया. बघू शकता अशा प्रकारे असे यांची जे काही साईज आहे ते बरोबर अशी इथे तुम्हाला झूम करून घ्यायची आहे. जशी आपले जिथपर्यंत फोटो आहे आपले 50 ते 51 फोटो आहे, तर 50 ते 51 फोटोला पण तुम्हाला अशी इथं बरोबर आपल्या स्क्रीनच्या बरोबर रेशोमध्ये आपला फोटो इथं दिसला पाहिजे. तशा प्रकारे फोटोला इथं सिलेक्ट करायचं आणि खालच्या साईडनं इथं झूम करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला फोटोला सिलेक्ट करून 2 बोटांना आपले जे काही फोटो आहे ते बरोबर इथं असे झूम करून घ्यायचे आहे. तर आपले जेवढे काही फोटो असतील आणि जेवढे सगळ्यांना तुम्ही झूम केलं तेवढा तुमचा व्हिडिओ इथे चांगला होईल. तर अशा प्रकारे आपण सगळ्या फोटोंना इथं झूम करून घेऊया. बघू शकता काय अशा प्रकारे पुन्हा फोटोला सिलेक्ट करायचं, पुन्हा झूम करायचं. तर जेवढे आपले फोटो आहेत त्या सगळ्या फोटोंना आपण असं इथं झूम करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे इथं सिलेक्ट करून असं इथं झूम करून घ्यायचं. तर आपण जेवढे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना इथं झूम करून घेऊया. तर या ठिकाणी मी आपली शेवटच्या फोटोपर्यंत आपले सगळे फोटो इथं फ्रेममध्ये बरोबर इथं झूम केलेले आहे. तर हे सगळं झाल्यानंतर आता इथं ऑडिओ ॲड करायचा आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिली जायचं सुरुवातीला खाली इथं ॲड साऊंड्स म्हणून इथं ऑप्शन आलं असेल. जर आलं नसेल तर बॅक येऊन जा, इथं ॲड ऑडिओ म्हणून ऑप्शन येईल. तर या ॲड ऑडिओवर क्लिक करून साऊंड्सवर क्लिक करा आणि इथून तुम्ही काय करू शकता, इथं फाईलचं एक ऑप्शन बघू शकता फाईल मॅनेजरचं. तर यावर जाऊन तुम्ही कोणत्या पण व्हिडिओचं सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करू शकता. आपण आताच इथं केलेलं आहे तर आपण ते डायरेक्ट इथं ॲड करून घेऊया. बघू शकता हे आपलं आजचं सॉन्ग आहे. सॉन्गमध्ये आता तुम्हाला इथं बीट मार्क करायचे आहे. तर आधी सुरुवातीला जा, खालीच ऑप्शन येईल तुम्हाला बीट्स म्हणून. इथं बघू शकता झेंड्याचं जे काही सिम्बॉल आहे हे बीट्सचं ऑप्शन आहे. याला क्लिक करून ॲटो जनरेशनला इथं चालू करून घ्या. ॲटो जनरेशनला इथं चालू करा आणि इंटेन्सिटी इथं हाय तुम्ही इथं करू शकता. इंटेन्सिटी एकदम हाय करून टाका, म्हणजे जेवढे काही बीट्स असतील मॅक्झिमम तर आपल्याला हे ॲपच इथं बीट मार्क करून देईल. तर हे सगळं इथं झाल्याच्या नंतर बघू शकता आता तुम्ही इथे राईटवर क्लिक करून टाकायचं आहे. राईटवर क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला परत एकदा काय करा, बीट्सवरच जा आणि सुरुवातीपासून बघा की तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी बीट्स आहे की नाही. तर तुम्ही वरून तुमचे मॅन्युअली पण बीट्स इथं ॲड करू शकता. तर ते पण तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, इथं साऊंड प्ले करायचं आहे. तर मी काय करतो, आपला माईक इथं काढून टाकतो आणि ज्या ज्या ठिकाणी इथं साऊंड आहे म्हणजे सॉरी आपली बीट आहे तिथे तिथं आपल्याला इथं बीट मार्क इथं करायची आहे. तर बघू शकता मी इथं माईक रिमूव्ह केलेलं आहे. तर इथं बघू शकता आपण जरा व्हॉइस इथं वाढून घेऊया आणि इथून साऊंड ऐकून घेऊया. बघू शकता जेवढे काही होईल तुम्ही जेवढे जास्त बीट इथे ॲड करसाल, जसं की सुरुवातीला एक ॲड करू, लगेच पुन्हा इथे एक ॲड करू. बघू शकता या ठिकाणी बघू शकता खूप साऱ्या बीट्स आहे. तर तुम्हाला जसं तुमच्या हिशोबानं चांगलं वाटेल तसं त्या त्या ठिकाणी तुम्हाला इथं असे बीट्स लावून टाकायचे. बघू शकता आपण इथं नाही या ठिकाणी लावून टाकूया, पुन्हा इथं झालं की पुन्हा या ठिकाणी लावून टाकूया. जिथं तिथं वेव हाय चालली असं तुम्हाला थोडं जरी अंदाज आला आणि तिथं जेवढे तुम्ही बीट्स लावशाल तेवढा तुमचा हा व्हिडिओ जे काय तिथं चांगला होईल. बघू शकता अशा प्रकारे पुन्हा हे झाल्यानंतर पुन्हा परत इथं, पुन्हा हे झाल्यानंतर परत इथं, पुन्हा इथेही लावावं लागेल आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी तर आलेली आहे ऑटोमॅटिक. या ठिकाणी एक, परत या ठिकाणी एक, या ठिकाणी एक, या ठिकाणी, या ठिकाणी ही इथं जी आली एक्स्ट्रावाली ही इथं रिमूव्ह करायची, डिलीट बीट. यामध्ये पण लावावं लागेल, इथं एक, इथं एक, इथं एक,
साऊंड तिथं थोडा पण हालत आहे, म्हणजे वेव जे काय याची थोडी पण तुम्हाला खालीवर दिसली तुम्ही तिथं लगेच बीट मार्क ॲड करून टाका. ॲड बीट जे काय ऑप्शन आहे असं इथं क्लिक करून टाका. हे इथलं पण आपल्याला बीट हे रिमूव्ह करायला लागेल, डिलीट प्लीट. इथं पण आपल्याला लावावं लागेल. तर इथे एक लावायची, इथे एक लावायची, इथे एक लावायची, या ठिकाणी पण एक, या ठिकाणी पण एक, या ठिकाणी पण एक, या ठिकाणी पण एक, या ठिकाणी पण एक. अशा प्रकारे आपल्याला बीट इथं लावायचं आहे. याचा आपण याला इथे डिलीट करून थोडी इथं समोर जाऊन ॲड करूया अशा प्रकारे. ही बीट इथं डिलीट करायची आहे. ते इथं लावावं लागेल आपल्याला इथं पण. तर परत इथं पण सेम जिथं तिथं वेव हाय चालली तिथे तिथे तुम्हाला आपली बीट जे काय तिथं लावायची आहे. तर आपण ही बीट इथं घेऊया, ही डिलीट करून मागं घेऊया, याला इथं समोर करूया. तर अशा प्रकारे आपले सगळे बीट जे काय तुम्हाला मॅक्झिमम जेवढ्या बीट ॲड करशाल तेवढा आपला आजचा व्हिडिओ इथं चांगला होईल. आणि हे इथं डिलीट करा. तर आता इथं खूप साऱ्या बीट आहेत. इथं पण आपण सगळे आपल्या बीट जे काय तिथं अशा मार्क करून घेऊया. बघू शकता इथं मार्क केलेली आहे, या ठिकाणी एक, या ठिकाणी एक. अशा आपल्या सगळ्या बीट जे काय ते आपण लवकरात लवकर अशा मार्क करून घेऊया. मी तोपर्यंत आपले जे काही व्हिडिओ आहे तिथं पॉज करून ठेवतो. तर भावना इथं आपली जी काही बीट आहे मी सगळीकडे इथं मार्क केलेली आहे. खूप सारा वेळ लागला पण आपण ॲड केलेली आहे, काय विषय नाही. तर हे जे काही बीट्स आहे भावना आपण सगळी इथं ॲड केल्याच्या नंतर बघू शकता थोडं आपण इथं मागं पुढे बीट झाली तर तिथे एकदा ॲडजस्ट करून घेऊया. हे बीट इथं डिलीट करून टाकूया. एक्स्ट्राच्या जे काही बीट बसल्या थोडं मागं पुढं ती तसं डिलीट करून टाकूया. तर भावना हे जे काही बीट्स आहे ते सगळ्या झाल्याच्या नंतर तर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला इथं राईट करून आपले जे काही फोटोज आहे ते सगळे फोटोज आपल्या बीटमध्ये इथं बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. मी याला झूम इन करतो, खाली असं झूम आउट करतो. तर अशा प्रकारे हे इथं झाल्यानंतर बघू शकता पहिली बीट आपली इथं आहे. तर फोटोला सिलेक्ट करायचं, याची फोटोची तुम्ही ड्युरेशन डायरेक्ट इथं कमी करू शकता किंवा स्प्लिट करायचं आणि एक्स्ट्राचा पार्ट समोरचा आहे तिथे डिलीट करून टाकायचं ऑटोमॅटिक. तर ही जी काही एवढी सेटिंग आहे भावना हे सगळी तुम्हाला सगळ्या फोटोसोबत इथं करायची आहे. तुम्हाला असं इथे यायचं बीट मार्कवर फोटो सिलेक्ट करून स्प्लिट करायचं, एक्स्ट्राचा पुढचा पार्ट ऑटोमॅटिक सिलेक्ट होते ते फक्त इथे डिलीटच्या ऑप्शन टच करून डिलीट करून टाकायचा. तर हे जे काही ऑप्शन आहे भावना हे CapCut ॲपमध्ये आपल्याला जरा भारी दिलेलं आहे. तर बस याचाच इथं फायदा घ्या आणि सगळे जे काही बीट्स आहे त्या सगळ्या बीट्समध्ये हे जे काही फोटो इथे ॲड करून एक्स्ट्राचा जे काही पार्ट्स असेल किंवा एक्स्ट्राचा जे काही फोटो असेल ते तसा डिलीट करून टाका पुढच्या भागाचा. असं ते यायचं स्प्लिट करायचं, पुढचा पार्ट डिलीट करून टाकायचा. तर आपण आपले जेवढे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोला इथे सिलेक्ट करून एक्स्ट्रा जे काही पार्ट आहे तिथे डिलीट करून घेऊया. तोपर्यंत आपण व्हिडिओ इथं पॉज करून टाकूया. तर भावना अशाच प्रकारे तुम्ही सगळ्या बीटमार्कमध्ये आपले जे काही फोटो आहे तिथे ॲड करून घ्यायचे आहे. आता आपले तो खूप वेळ लागत आहे त्यामुळे मी आता सध्या स्किप करतो मेथड. बघू शकता तुम्ही जर सुरुवातीपासून बघितलं तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे दिसून येईल. बघू शकता अशा प्रकारे याचे जे काही इफेक्ट आहे तिथे तुम्हाला दिसून येतील. आता हे सगळे इफेक्ट तुम्ही इथे सगळे जेवढे फोटो लावशाल तेवढा भारी इफेक्ट दिसून येईल. आता हे सगळे लावल्याच्या नंतर खाली तर तुम्हाला झूम करायचं आहे आणि आपल्या फोटोना जे काही ॲनिमेशनवाला इफेक्ट आहे ते सुद्धा तुम्हाला इथे लावून टाकायचे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या फोटोला हे इफेक्ट इथे लावायचे आहे. फोटोला सिलेक्ट करायचं, ॲनिमेशनमध्ये जायचं आणि जे पण इफेक्ट तुम्हाला लावायचं ते तसं लावून टाकायचं. पुन्हा पुढच्या फोटोवर जाऊन पुढचं जे काही ॲनिमेशन तुम्हाला आवडेल ते असे वेगवेगळे ॲनिमेशन तुम्ही डायरेक्ट वरून इथे स्क्रोल करू शकता आणि डायरेक्ट जे काही तुम्हाला ॲनिमेशन आवडेल ते डायरेक्ट इथून असे लावू शकता. बघू शकता आता या पुढच्या फोटोला झूम बनवायला पुन्हा पुढच्या फोटोला जाऊन एकदम समोर जायचं, जे तुम्हाला आवडेल तसं तुम्ही इथे लावू शकता. तर आपण आपले जेवढे काही फोटो आहेत त्याच्या सगळ्यांना असा ही इफेक्ट इथे लावून टाकायचा आहे. आता आपण सध्या तर लावणार नाही इथं कारण खूप सारे फोटो आहे आणि इथे वेळ खूप वाया जाईल. तर हे सगळ्या तुमच्या फोटोला अशी इफेक्ट लावायच्या नंतर तुमचे व्हिडिओ कसा दिसेल मी तुम्हाला दाखवून देतो. बघू शकता अशा प्रकारे असं इथे तुम्हाला इफेक्ट इथं दिसून येईल. हे सगळं दिसल्याच्या नंतर वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून तुम्हाला आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे इथे तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. आयडिया खूप जुनी होती ही, पण जे काही म्युझिक आहे ते सध्या ट्रेंड आहे त्यामुळे आपण आज त्याच्यावर ट्युटोरियल केलेलं आहे. ते व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विसरू नका सबस्क्राईब करायला. चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.